नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या पाखर माया या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकातील एक छानसा अभ्यासपूर्ण लेख आज आपण सोबत अभ्यासणार आहोत. कीटकांच्या अद्भुत जगात. या लेखामध्ये महाभारतातील मांडव्य ऋषींपासून सृष्टी पदार्थज्ञानी अरिस्टॉटल, तसेच रूमर, होमर, फेबर अशा कितीतरी कीटक शास्त्रज्ञांची सर आपल्याला ओळख करून देतात. कीटकांच्या जगाविषयी कुतूहल जागृत करणारा हा लेख. चला तर आपण सुरुवात करूयात. सर लिहितात, महाभारतात मांडव्य ऋषींचा उल्लेख आहे. प्राचीन भारतातील तो पहिला कीटक शास्त्रज्ञ. काट्याच्या टोकाला कीटक टोचून त्याचा संग्रह करून त्याविषयी तो संशोधन आणि अभ्यास करी. मांडव्य ऋषी करीत असलेली जीवहत्या त्या काळातील समाजातील प्रतिष्ठितांना आवडली नाही. त्यांनी राजाचे कान त्याच्या विरुद्ध भरून त्याला सुळावर चढवून ठार केला. वयाच्या 21व्या वर्षी चालू केलेल्या या साधनेचा शेवट त्याच्या 33व्या वर्षी झाला. भारतातील एका कीटक शास्त्रज्ञाचा हा शोकांत पाहून नंतर कोणीही अशा प्रयोगामध्ये लक्ष घातलंच नसावं. मात्र पाश्चात्य देशात याविषयीचा पाठपुरावा होत होता. सृष्टी पदार्थज्ञानी अरिस्टॉटल याने कीटकांविषयी आपल्या ग्रंथातून माहिती दिली आहे. फ्रान्समध्ये 18व्या शतकात रूमर हा कीटकशास्त्रज्ञ झाला, परंतु कीटकासारख्या अतिक्षुद्र जीवाचा अभ्यास करण्यात त्याने कालापव्यय करावा याबद्दल त्या काळातील समाजाने त्याची हेटाळणी केली. रूमर त्यामुळे निराश झाला नाही. कीटकांविषयीचं शोधकार्य चालू ठेवून नॅचरल हिस्ट्री ऑफ इन्सेक्ट्स या विषयावर त्याने 12 खंड लिहून काढले. त्याच्या हयातीत फक्त पहिला खंड प्रसिद्ध झाला. त्यावेळच्या कुरियर सारख्या नामवंत कीटकशास्त्रज्ञाने रूमरचं लेखन अनावश्यक म्हणून निकालात काढलं होतं. रूमरच्या मृत्यूनंतर 160 वर्षांनी विल्यम मार्टिन व्हिलर याने इसवी सन 1926 मध्ये त्याची हस्तलिखित वाचली, तेव्हा त्याला ती अतिशय महत्त्वाची वाटली. त्याने ती फ्रान्समधील सायन्स अकॅडमीतर्फे प्रसिद्ध केली. याच शतकात J.H. फेबर या फ्रेंच निसर्गतज्ञाचा उदय झाला. होमर महाकाव्याची रचना करून अजरामर झाला. तसेच फेबरने कीटकांवर काव्यमय लेखन केलं, म्हणून तो इन्सेक्ट होमर म्हणूनही ओळखला जातो. कीटकांविषयीची त्याची पुस्तकं जगभर वाचली जातात. इसवी सन 1915 मध्ये वयाच्या 92व्या वर्षी त्याचं निधन झालं. तरुण फेबरविषयी डार्विनने एका ठिकाणी म्हटलं आहे की फेबरच्या अदम्य निरीक्षण शक्तीचं कुणीही अनुकरण करू शकणार नाही. फेबर निसर्गाशी तादात्म्य पावला होता. फेबर एकदा म्हणाला होता की जर डासांविषयी आपणाला परिपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकलं तर मानवी जीवनाचा इतिहास पुसून टाकावा लागेल. सॉक्रेटिसच्या शब्दात सांगायचं म्हणजे व्हॉट आय नो बेस्ट ऑफ ऑल इज दॅट आय नो नथिंग. कीटकांच्या वर्तणुकीविषयी फेबरचा व्यासंग मोठा होता. भुंगोरा, कोळी, मधमाशा, गांधिली, अळी यांचं तो निरीक्षण करीत राहिला. या कीटक सृष्टीविषयी अतिशय साध्या, सरळ, सोप्या आणि चित्रमय भाषेमध्ये त्याने लिहिलं. कीटकांविषयीचं त्याचं समग्र वाङ्मय 10 खंडांमधून प्रसिद्ध झालं आहे. हा त्याचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. प्रसिद्ध बेल्जियन नाटककार आणि कवी मॉरिस मेटलिंक यांची ख्याती जगातील साहित्य क्षेत्रात मोठी आहे. द लाईफ ऑफ द बी हा मधमाशांविषयी, तसेच द लाईफ ऑफ द व्हाईट अँट हा वारूळ आणि वाळवी यांच्याविषयी ग्रंथ त्याने लिहिला. ललित लेखनाद्वारे त्याने शास्त्र सांगितलं. अमेरिकन शास्त्रज्ञ एडविन वेटेल याचा मधमाशांविषयी गोल्डन थ्रॉंग हा ग्रंथ अद्वितीय आहे, परंतु मेटलिंकचा ग्रंथ अनेक दृष्टीने टील यांच्या ग्रंथापेक्षा अतिशय उत्तम आहे. आणखी एक थोर कीटकशास्त्रज्ञ आणि लेखक युजीन मारायस याचा उल्लेख करावा लागेल. द सोल ऑफ द व्हाईट अँट हा त्याचा ग्रंथ अभूतपूर्व. आपल्याकडे R.K. नारायण आणि खुशवंत सिंग यांनी प्रसंगानुसार कीटकांविषयी इंग्रजीतून लालित्यपूर्ण लेखन केलं असलं तरी ते जिज्ञासा आणि कुतूहल यापोटी केलं आहे. शास्त्राचा त्याला आधार नाही.
कीटकशास्त्रासारख्या क्षुल्लक वाटणाऱ्या या विषयाकडे कोणी सहसा वळत नाही. शिवाय आपले कीटकशास्त्रज्ञ त्याविषयी इतकं क्लिष्ट शास्त्रीय विवेचन करीत असतात की ते सारं वाचकांच्या डोक्यावरून जातं. परिणामतः त्याविषयी अरुची निर्माण होते. अलीकडे कृषी विज्ञानाशी संबंधित असलेल्या कीटकांविषयी माहिती प्रसिद्ध होत असते. आश्चर्य म्हणजे कीटकांची मराठी नावं आणि त्याविषयीचा सोपा पारिभाषिक कोश अजूनही निर्माणच होऊ शकलेला नाही. वनाधिकारी म्हणून नोकरीच्या सुरुवातीला मी डॉक्टर सालीम अली या प्रसिद्ध पक्षी शास्त्रज्ञाच्या सहवासात आलो. त्यांच्याबरोबर पक्षी निरीक्षण करीत असता ते म्हणायचे, चितमपल्ली, तुम्हाला माहिती आहे ना, पक्षीशास्त्र हे अनेक शास्त्रांचं शास्त्र आहे. ते पक्षी तज्ज्ञांना वनस्पती शास्त्राची तसेच कीटकशास्त्राची माहिती हवी. त्यांना वन आणि वनांचे प्रकार यांच्याविषयीही ज्ञान हवं. भूगोलाचा अभ्यास हवा. रसायन आणि भौतिक शास्त्रांचाही परिचय हवा. गणिताकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. रानकोंबड्या, चकोत्री, लावा, तितीर आणि रानबदक या मृगया योग्य पक्ष्यांच्या खाद्य सवयींचा अभ्यास करताना मला त्यांच्या पोटातून वनस्पतीच्या बियांबरोबर अनेक प्रकारच्या कीटकांचे अवशेष आढळून येत. त्यावेळी कीटकशास्त्राची मला फारशी माहिती नव्हती. कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना झाडांचे शत्रू असलेल्या कीटकांचा परिचय करून देण्यात आला होता. पुण्यात मी वन संशोधन केंद्रामध्ये काम करीत असताना आपल्याला कीटकांविषयी सखोल शास्त्रीय ज्ञान असावं हे मात्र प्रकर्षाने जाणवलं. तेव्हा मी विचार केला, 2-3 वर्षांची अध्यासन रजा घेऊन या शास्त्राचा विद्यापीठामध्ये अभ्यास करावा. परंतु अनेक कारणांमुळे ते सहज शक्य झालं नाही. परंतु कीटकांच्या अद्भुत जीवनाविषयी माझ्या मनामध्ये जिज्ञासा होती. या रुचीतूनच मी अरिस्टॉटल, फेबर, मेटलिंग, टील आणि जेरॉन ड्युरल यांची पुस्तकं वाचली. त्यातूनच कीटकांचं जग पक्ष्यांच्या जगापेक्षाही गूढरम्य असल्याची प्रचिती आली. पक्षी निरीक्षणाबरोबर मी वेळ मिळेल तेव्हा कीटकांचं देखील जंगल भटकंतीमध्ये अवलोकन करू लागलो. त्यांच्या जीवन दर्शनाने मी थक्क झालो. S.H. स्केफ या कीटकशास्त्रज्ञाला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं होतं की तुम्ही जर मानव नसता तर कोणत्या प्राण्याचा जन्म घेणं तुम्हाला आवडलं असतं. त्यावर स्केफ म्हणाला, मला कालव शिंपला अर्थात ऑयस्टर व्हायला आवडेल. हे त्याचं उत्तर ऐकून परीक्षकाला फार आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, का बरं? स्केफ म्हणाला, कारण कालव शिंपल्याच्या जीवनाला नर म्हणून सुरुवात होते, नंतर त्याचं रूपांतर मादीमध्ये होतं आणि शेवटी तो अर्धनारी नटेश्वर होतो. जीवनाच्या सर्व थरांच्या अनुभवातून तो जातो. त्यामुळे संपूर्ण जीवनाविषयीचं ज्ञान त्याला अवगत होतं. परीक्षकांना हे उत्तर आवडलं हे सांगायला तर नकोच. कीटकांच्या जीवनाविषयी अभ्यासाला कुठून आणि कशी सुरुवात करावी हेच लक्षात येत नाही. आजूबाजूचा सारा परिसर नाना अवस्थातून जाणाऱ्या, उडणाऱ्या, गाणाऱ्या, गुणगुणणाऱ्या रंगबिरंगी कीटकांनी व्यापलेला आहे. सुमारे 70 लाख प्रकारच्या कीटकांची ओळख झाली आहे. दरवर्षी त्यामध्ये नवनवीन कीटकांच्या जातीची भर पडत असते. या भूतलावर अस्तित्वात असणाऱ्या प्राणी जगतापेक्षा तिपटीने कीटकांच्या जाती आहेत. डायनोसॉर अस्तित्वात होता. तत्पूर्वी 300 कोटी वर्षांपासून कीटकसृष्टी पृथ्वीवर आहे. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचं वातावरण भरलेलं आहे. अभयारण्यात जाणाऱ्या पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना वाघ, सिंह, हत्ती, गेंडे पाहायचे असतात. त्यांचं लक्ष चुकूनही या अद्भुत कीटकांच्या जगाकडे जातच नाही. माझ्यासारखा पक्षीप्रेमी जंगलातील ओढ्याकाठी हिंडताना कीटकांचं अनायासे दर्शन झाल्यावर त्यांना अधिक वेळ न्याहाळीत असतो. एक दिवस ओढ्याच्या काठाने जात असता शिकारी गांधील माशी उडताना दिसली. मी तिच्याकडे पाहू लागलो. तिने तोंडामध्ये अळी धरली होती. उडत उडत ओढ्याकाठच्या भुसभुशीत दरडीवर असलेल्या बिळातील घरट्याकडे ती जात होती. तिच्या तोंडातील अळी गांधील माशीपेक्षा आकाराने मोठी होती. गांधील माशीने मला पाहिलं असावं, कारण घरट्याजवळ येताच ती क्षणभर अस्वस्थपणे पिंगा घालू लागली. नंतर ती बिळाजवळ अलगद उतरली. घरट्याचं छिद्र तिनेच तयार केलं होतं. पुढच्या पायाने माती उकरून ती मागच्या पायाने बाहेर टाकत होती.
मी तिच्याकडे एकाग्रतेने पाहत होतो. वळसे घेत गेलेल्या छिद्रात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अळीसह तिने प्रवेश केला. सुरक्षित ठिकाणी त्या अळीला ठेवून ती त्यावर अंडी घालणार होती. अतिंद्रिय ज्ञानाच्या साहाय्याने ती नांगीने अळीच्या छातीजवळ असलेल्या मज्जातंतू केंद्रावर असा काही नियंत्रित दंश करते की भक्ष्य तर जिवंत राहावं, मात्र त्याची हालचाल होऊ नये. अशा अवस्थेमध्ये अळी निश्चेष्ट पडली असता अंड्यातून बाहेर येणाऱ्या अर्भकांना अनायासे भोजन मिळतं, तसेच ती सुरक्षितही राहतात. अळीला आतमध्ये ठेवून ती नंतर बाहेर उडत आली. घरट्याचं छिद्र तिने रेतीच्या कणांनी बंद केलं. घरट्याचा मागमूस लागू नये तसेच आजूबाजूच्या वातावरणाशी ते एकरूप व्हावं म्हणून गवताच्या काड्या घरट्याभोवती तिने टाकल्या आणि ती तिथून निघून गेली. नंतर योग्य वेळी परत येताना ती तोंडामध्ये वाळूचा खडा आणून या घरट्याचा बंद दरवाजा फोडते. मी मनामध्ये विचार करीत होतो की शिकारीसाठी दूरवर निघून गेल्यावर गांधील माशी आपलं घरटं पुन्हा कशी शोधून काढत असेल, तिला दिशांचं ज्ञान कसं होत असेल. गांधील माशी परत या घरट्याकडे येईल तेव्हा आतील अर्भकाचं रूपांतर पंख फुटलेल्या गांधील माशीमध्ये झालेलं असेल का. परवा मी केशिराज संकलित दृष्टांत पाठ वाचताना भिंगरुटीयेचा दृष्टांत वाचून थक्क झालो. भिंगरुटी असे ते कीट गेती पाहे, धरी कांटा रोवी, नेऊनी आपुले या घरांतू खाली, दार लिंपवनी जाय, येऊनी मागुती माते खाईल म्हणोनी, भेणे येते चिती, चिंतित चिंतिता तिसीही पाख निगती, तेही तिये सारखी होय. सर म्हणतात, मला असं सांगायचं नाही की महानुभाव पंथातील अनुयायांना शास्त्रीय दृष्टी होती, परंतु राणा वनांतून भटकंती करणाऱ्या महानुभावांच्या नजरेतून गांधील माशीविषयीचं निरीक्षण सुटलं नव्हतं. त्यांनी ते सहज पाहिलं. परमेश्वर आणि भक्त याविषयीचं जे तत्वज्ञान सांगायचं ते गांधील माशी आणि अळी यांच्या सहाय्याने त्यांनी अतिशय काव्यमय शैलीमध्ये सांगितलं आहे, जे मला खूप आवडलं. मित्रहो, हा छानसा अभ्यासपूर्ण लेख सर इथे संपवतात. कीटकांच्या जगाविषयी माहिती मिळविण्यासाठी आपल्याला स्वतःला अभ्यास करावा लागणार आहे. सरांचे लेख निश्चितच आपल्याला मदत करतील, पण आपल्याला जर उत्सुकता असेल ना, तर आपल्याला स्वतः मार्ग शोधावे लागतील. सरांनी भरपूर संदर्भ ग्रंथ या लेखामध्ये आपल्याला सांगितले आहेत. आवड असेल तर हे संदर्भ ग्रंथ शोधा. तुम्हाला मिळाले तर मलाही कळवा. तुम्हा सर्वांना हा लेख कसा वाटला हे मला नक्की कळवा. हा लेख ज्या पुस्तकामध्ये आहे पाखरमाया, हे पुस्तक शब्द निरंतरच्या ऑनलाईन बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते पुस्तक सहज मागवू शकता. बुक स्टोअरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.